किती तयार झाले गणपती? आत्ता पूर्ण टोटल आपण 2-1 हजारपर्यंत गणपती इथे रेडी करतो. 1100 गणपती आता डिलिव्हर झालेत. मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहे पेणला. आपल्या नागावरून चाललो आहे पेणला आणि पेणला आपला सिद्धेशभाई आहे, त्याचं काम आहे RTOचं काय कसलं काम आहे तर निघालो त्यासोबत. हा बघा पाठी बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही इथून निघालो नागावरून, चाललो आहे पेणला आणि अजून पण काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते पण करता येईल, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, जाऊया. नागावरून निघालो आहे तर चला तर मग. मित्रांनो, बघू शकता हे पोयनाडचं मार्केट आहे आणि इथे बघू शकता गर्दी किती आहे. इथे थोडी गर्दी असते, इथे कॉलेज वगैरे पण आहे ना. आणि इथे पोयनाडचं आत बघितलं नाही, या साईडला आतमध्ये पोयनाडचं मोठं मार्केट आहे. इथे मसाले वगैरे भेटतात. इथे फेमस मार्केट आहे अलिबागमध्ये, सर्वात जुनं आणि एकदम प्रसिद्ध असं मार्केट. इथे आत आहे, इथून आत आहे सरळ मोठं मार्केट आहे. सोमवारी मोठा त्याचा बाजार भरतो. इथे काय व्ह्यू आहे बघू शकता मित्रांनो, एक नंबर. बघा कशी वाटतं. तर त्याच्या बाजूला शेती पूर्ण लावलेली आहे. काय वाटते एक नंबर. मित्रांनो, बघू शकता तुम्ही धरमतरची गाडी आहे. ते समोर JSW कंपनी आहे, JSW स्टील. मित्रांनो, आता आपण आलो आहे पेणमध्ये आणि पेणमध्ये आपण एंट्री केली इथे. चला जाऊया आपण आता मार्केटमध्ये. आज पाऊस काय नाही आहे, नाही तोच बरं आहे. पेणचं मेन मार्केट आहे ते. आपला टॅक्सी वगैरे इथं लागलेला आहे. आणि हा पेणचा एस टी डेपो, एस स्टँड पेण डेपो. पेण डेपोच्या पुढे सरळ गेलं ना, हा कोपोली रोड आहे. पुण्याला जायला पण हाच रोड आहे. तिथून सरळ गेल्यानंतर आपल्याला इकडे पुढे आपल्याला लागणार आहे RTOचं ऑफिस. तिकडे चाललो आहे आपण आता, मेन रोडलाच आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता पेणच्या RTOमध्ये. आपला सिद्धेशभाई गेलेला आहे त्याचं काम करण्यासाठी. RTOमध्ये काय काम आहे त्याचं. आणि हा पेण RTO आहे. आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं, मस्त वाटते. एकदम सुंदर असं मंदिर आहे. आणि हा सरळ गेलेला आहे इकडे कोपोलीकडे सरळ रोड आहे. कोपोली मागे आपला पुण्याला जायला रोड आहे. चला मित्रांनो, आता आपण निघालो इथून RTO ऑफिसमधून निघालो आपलं काम. हा बघा सिद्धेशभाई काय बोलतो आहे. आता कुठं चाललो आपण? अमरापूरला चाललो आहे आपण. आता गणपती कारखान्यात तिकडे बघण्यासाठी चाललो आहे, गणपती वगैरे. तर चला मित्रांनो जाऊया. अमरापूरला रस्ता हाच रस्ता आहे सरळ. आणि ते गणपती कारखाने इकडेच आहेत ना. घोसाळे कशी आहेत ते? 50ची घोसाळे घ्यायचे. येताना आहात ना तुम्ही? अमरापूरच्या जवळच आहे ना हे आपलं घरगुती आहे काय? चला 50 रुपये वाटा इथे मस्त. आणि कंटोडीचा कितीला बोलले? कंटोडी वाटा हे कंटोडी कुठून आणता तुम्ही? हां, कधी जाता तुम्ही आणायला? एक दिवस जावाचा, दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवसभर जायला लागतं का? चांगली असते कंटोळी. भाजी चांगली असते नाही कंटोडीची. आणि पावसाळ्यातच भेटते ना भाजी? पावसाळ्यात. अजून काय काकडी पण तुम्ही म्हणजे पिकवता का घरी? काकडी घरी पिकवता. म्हणजे हेच गाव आहे तुमचं? हेच गाव आहे. आणि शिराळी पण नाही, मस्त. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे या सर्व महिला या गावातल्या इथे भाजी वगैरे पिकवतात आणि या रोडला इथे पिकायला बसतात इथे. तर आपण जाऊया आता गणपती कारखाना बघण्यासाठी. आपण निघालो आता
हा बघा सिद्धेशभाई आणि आपला चला आपण चाललो रेनकोट घालायचं चाललं आहे. पाऊस वाढला आहे. चला आपण जाऊया आता. मित्रांनो आम्ही इथे आता खूपच थांबलेलं आहे इथे आणि इथे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. बऱ्याच वेळानंतर आत्ता पहिल्यांदा आम्हाला पाऊस लागलेला आहे इथे. मित्रांनो बघू शकता गणपती कारखाने आता सुरू झालेले आहेत. ते बघा मोठमोठे असे गणपती कारखाने. हे गाव आता इथून चालू झालेलं आहे माझ्या मते तरी. आपण बघत जाऊया आता आपण आलो आहे आरबी कला केंद्रामध्ये आलेलो आहे हमरापूरमध्ये. आणि इथे गणपती बघू शकता. हे असे गणपती आहेत. हे याला प्लॅस्टिकमध्ये ठेवलेले आहेत सध्या. धूळ वगैरे येतात रोडला म्हणून. हा मेन रोड आहे इथे हमरापूरचा. आणि इथे बघू शकता गणपती किती सुंदर असं बनवलेलं आहे. किती सुंदर गणपती आहे. आणि इथे पण बघू शकता इथे किती गणपती ठेवलेले आहेत. आता तुमचं नाव सांगा. ओमकार चंद्रकांत पाटील. आणि तुम्ही इथलेच आहात का? आणि हे आपलं कधीपासून आहे म्हणजे गणपतीचा कारखाना कधीपासून आहे? 5 वर्ष. 5 वर्ष झाली. आणि तरी किती गणपती इथेच बनवता तुम्ही गणपती? आम्ही कच्च्या इथं आणतो पेंटिंग करायला. पेंटिंग करायला इथे आणता. आणि 5 वर्षापासून तुमचं आहे म्हणजे. ठीक आहे मित्रांनो बघू शकता गणपती हे पूर्ण झालेले आहेत. आणि हे रेडी पोझिशनमध्ये रेडीमध्ये होणार आहेत. थोड्या वेळात पेंट वगैरे चालू आहे ना याचा. पेंट वगैरे चालू आहे याचं. खूप मोठा असा कारखाना आहे गणपतीचा. कलर मित्रांनो बघताय तुम्ही हे गणपती आता कलर त्याचं एक शेडमध्ये रंगवत आहेत. आणि अजून त्याचा कलर बाकी आहे. बराचसा कलर बाकी आहे. पण त्यांचं हळूहळू काम असं चालू असतं. आणि हे झालेले आहेत ते रेडीमधले वरती पण ठेवलेले आहेत. आणि ते छोटा मोठी पण आहेत आपल्याकडे म्हणजे यांच्याकडे अवेलेबल आहेत. इथे पण एक दादा आहे. दादा तुमचं नाव सांगा. ओंकार पाटील. आणि तुमचंच आहे कारखाना? हो आपलंच आहे. तुमचंच आहे. आणि तुम्ही गणपती म्हणजे किती वर्ष बनवता तरी? आता 5 वर्षापासून बनवतो. इथे हा 3रा वर्ष चालू आहे. घरी 2 वर्ष केल्यानंतर मग इथे चालू केलं. ओके. म्हणजे प्रॉपर याच गावातलं? हो अमरापूर. प्रॉपर. आणि मग हे गणपती आपल्याला ऑर्डर करायचं असेल त्यासाठी कधी बुकिंग करायला लागतं? सर होलसेलवाले मार्च एप्रिलपर्यंत येऊन जातात. आता जे आहेत ते रिटेलवाले येतात ह्या टायमाला. आपल्याकडे गणपती म्हणजे शाडूच्या मातीचे पण भेटतात का पीओपीचे? शाडूचे मातीचे ऑर्डरप्रमाणे भेटतात. पण पीओपीचा पूर्ण स्टॉक पीओपीचा असतो. ओके. तर आता आपल्याकडे तरी किती तयार झाले आहेत गणपती? आत्ता पूर्ण टोटल आपण 2-1 हजारपर्यंत गणपती इथे रेडी करतो. 1100 गणपती आता डिलिव्हर झालेत. चालेल. अजून 900 रेडी करायचे आहेत. ओके. आता ह्या जे आहेत दिसत आहेत ते ऑर्डरचीच आहेत. आता हे सर्व मुंबईला जाणार आहे. मुंबईला? सर्व ऑर्डर मुंबईचे असतात. पुणे, मुंबई, नाशिक सगळीकडे ट्रान्सफर. आता हे तुम्ही पेंट करता म्हणजे? हां. आता हाफ फुल झालं आहे. आता फक्त याला गोल्डन काम आणि हा नेकेड असल्यामुळे ह्याला वस्त्र कापडाचं धोतर आहे. कापडाचं धोतर? हां कापडाचं धोतर आहे. तशी ऑर्डर असते तसं? हां तसं. हां कापड म्हणजे ज्या कलरचं चॉईस कलर असतात त्या कलरचं त्यांना धोतर किंवा फेटा वगैरे मारून भेटतं. बरोबर. तर आपण आलो आहे मित्रांनो यांचं मोठे गणपती आहे तिकडे या साईडला आणि ते बघण्यासाठी आलो आहे. दादा हे गणपती मोठे म्हणजे इथेच बनवता तुम्ही ते पण का? हो इथेच बनवतात. आणि म्हणजे जे जास्त मोठे आहेत जसं 10 फुटाचा 8 फुटाचा ते आपण बाहेरून घेऊन येतो आणि फक्त कलर काम करतो इकडे. आणि आपल्या या गावात किती असतील तरी कारखाने? तरी पण 100च्या वरती असणारच. 100च्या वर. आणि इकडे आपलं यायचा ऑर्डर द्यायचा तर कधी यायला लागतं तरी? हां जर घरगुती असेल तर मेच्या नंतर आले तरी चालतात. पण जे होलसेलवाले आहेत ते मेच्या आतच आले पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला स्टॉक भरावा लागतो. नंतर मेच्या नंतर असं पाऊस पडल्यानंतर मग ते आम्हाला डिफिकल्ट होतं सुकवण्यासाठी वगैरे. म्हणजे तुम्ही इथे पेंटिंग करून वगैरे डायरेक्ट देता का? नाही आपण इथे पेंटिंग करतो आणि इथून पेंटिंग करून डायरेक्ट सेल करतो. ओके. होलसेलवाले वगैरे इथूनच येऊन घेऊन जातात. डिलिव्हरी वगैरे देत नाही. स्वतः ते येतात म्हणजे टेम्पो वगैरे भरून घेऊन जातात. गणपतीबद्दल ते स्वतःचा जबाबदारी व्यवस्थित पाहिजे. बरोबर. आणि हे आता पेंटिंगचे बाकी ते आता हे सर्व आहेत ते आपल्याकडे घरगुती पण आहेत. पण जे मोठे आहेत ते मंडळाचे आहेत. ओके. मंडळाचे बाकी ते इथे मागे ठेवले त्या कारणे की उचलमान करण्यासाठी थोडं हे होतं. त्याच्यामुळे हे 3 ते 3.5 फुटाच्या वरतीच आहे. ही लाईन 3.5 फुटाची आहे. ते मागे 5 फुटाची आहे. 3.5 ते 5 फूट. 5 फूट. हा जे इथे एक मोठा आहे तो 7 फुटाचा आहे. 7 फूट. आणि तो नवीन आहे 10 फुटाचा. तो सांगलीला जाणार. 10 फुटाचा मंडळाचा गणपती मित्रांनो बघू शकता तुम्ही. असा खूप मोठा गणपती आहे. तो सांगलीला जाणार आहे. सांगलीसाठी ते ऑर्डर आलेली आहे. आणि खूप असा मोठा गणपती आहे बघू शकता तुम्ही. खूप लांबून ऑर्डर येतात त्यांना इथे. आणि तिथे येत असतात कस्टमर म्हणजे आपले गणपती बुकिंग करण्यासाठी येतच असतात. आपण गणपती बघून घेऊ. आपण बघू शकता खूप गणपती आहेत. आणि याची पेंटिंग वगैरे थोडं काम बाकी आहे. आता होईल थोड्या दिवसातच.
आणि दादा आपल्याला सांगा इथे यायचं असेल तर आपल्याला काय लोकेशन आणि ॲड्रेस वगैरे काय आहे? हां, तर आपल्या कारखान्याचं नाव आहे आरवी कला केंद्र. माझं नाव आहे ओंकार पाटील. इथे यायचं झालं तर हमरापूर स्टेशन, जर ट्रेनने येत असेल तर हमरापूर स्टेशन आतमध्ये गावामध्ये आहे. ओके. तिकडून तुम्हाला बाहेर 1 किलोमीटर यावं लागतं. आणि जर तुम्ही बाय रोड आलेत तर कारनी वगैरे स्वतः प्रायव्हेट, तर बाय रोड मुंबई गोवा हायवेवरून आतमध्ये 1 किलोमीटर आहे ओके. हमरापूरवर. मग तुम्ही- गाव आतमध्ये राहिलं. हां गाव आणि हायवेच्या मध्यभागी आहे. इथूनच कारखाने स्टार्ट होतात. बरोबर. तर हे आता कस्टमर म्हणजे बुकिंगसाठी वगैरे आले असतील ना? हो, आता सर्व आता मंडळाच्या तुमचं नाव सांगा. गौरव गाठे, आणि तुम्ही कुठून आलेत? पिंपळे सावदागर, पुणे. पुण्यावरून आले. चिंचवड. आणि इथे म्हणजे दरवर्षी येतात इथे काय नाही फर्स्ट नाही, आहे? पहिलंच वर्ष आहे. फर्स्ट तुम्हाला कसं समजलं इकडचं आहे ना? आमच्या इथले 2-3 मंडळी इकडे जातात ना इकडे येतात. गावाकडे. म्हणजे आता तुम्ही मंडळाची बुकिंग करायला आलेत का? मंडळाची. मंडळाची. तर काय मंडळाचं नाव आपलं? विश्रांती प्रतिष्ठा. ओके ओके. तर आता तुम्ही बुकिंग करून जाणार, नंतर हो, येणार booking डायरेक्ट करून घेऊन जायला. मस्त, थँक्यू. मित्रांनो खूप अशी मस्त गणपतीची मूर्ती आहे. आपल्याला यायचं असेल तर तुम्ही नक्की या, इथे ऑर्डर करू शकता तुम्ही. आणि बघा एक दादाने मला कार्ड दिले आरवी कला केंद्र म्हणून, हमरापूरमध्ये आहे, ट्रेनमध्ये. तर तुम्ही या आणि या कार्डवर असलेला नंबर आहे, जर कॉन्टॅक्ट करा आणि येऊ शकता आणि आपल्या गणपतीची बुकिंग करू शकता. तर मित्रांनो बघितले तुम्ही असे खूप मस्त तुम्हाला गणपती दाखवलेत मी आणि ते पेंटमधले. तर दादा थँक्यू, तुम्ही मला खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. तुमचे पण. तर मित्रांनो नक्की या, व्हिजिट करा आणि आपल्याला गणपती वगैरे बुकिंग करू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता एक पुढे एक पण आलं आहे, अथर्व आर्ट्स म्हणून आहे. इथे पण गणपतीचं कला केंद्र आहे. इथे बघू शकता आपण गणपतीच्या मूर्ती. बघा इथे एक मोठी मूर्ती आहे, खूप मस्त असं आहे. मंडळासाठी ही मस्त मूर्ती आहे. दादा तुम्ही कुठून आले? पुण्यातून आले. आणि आता दरवर्षी इकडे येतात का? दरवर्षी इकडे म्हणजे मंडळासाठी घ्यायला आले गणपती का स्वतःसाठी? म्हणजे स्वतःसाठी. ओके ओके, ठीक आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे सर्व पुण्यावरून आणि आजूबाजूच्या पण जिल्ह्यांतून इथे गणपतीसाठी येतात, कारण पेन हे गणपती बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पेणमधील हमरापूर हा प्रसिद्ध आहे गणपतीसाठी. बघा इथे पण बघा, इथे पण एक कारखाना आहे, खूप कारखाना आहे. ट्रेन चाललेली आहे, ट्रेनचा आवाज आलेला आहे मला. बघा ट्रेन चाललेली आहे पेणवरून. बघा ट्रेन चालले, कोकण कन्या वगैरे असेल. काय नाव आहे काय माहिती नाही. कोकणातून येणारे ट्रेन इथून येतात. इथे फाटक लागलेलं आहे, इथे आता ट्रेन गेले म्हणून फाटक लागले. फाटक ओपन होईल आता, नंतर आपण जाऊया तिकडे. फाटक ओपन झालेलं आहे अशा प्रकारे, समोरचं पण ओपन झालेलं आहे. इथे ट्रेन थांबलेली आहे अमरापूर स्टेशनला. आपल्या गाड्या चालू झालेल्या आहेत. चला जाऊया अजून बघायला. मित्रांनो इथे बघू शकता बल्लाळ आर्ट्स म्हणून आहे. हे खूप असं मोठमोठे गणपती इथे पण बघू शकता. पेणमधलं हमरापूरमधलंच आहे बल्लाळ आर्ट्स. खूप असे गणपतीचे कारखाने आहेत तिथे पेणमध्ये अमरापूरला. आणि हे बघू शकता शेती देखती सुंदर अशी शेती आहे. काय वाटते, व्ह्यू एक नंबर वाटतं. आणि ते बघा गणपतीचे कारखाने, इथे ट्रक पण आलेले आहे. इथून गणपती घेऊन जातात. मग छोट्या मोठ्या गावातले लोक येतात आणि इथून घेऊन जातात गणपतीच्या मूर्ती. आणि नंतर त्या तिकडे पण पेंट वगैरे केल्या जातात कारखानेवाल्यांना. बाकी लोक आपापल्या
चॉईसनुसार मंडळाच्या नुसार ते घेऊन जातात आता गणपती. आपण मित्रांनो आता आलो आहे आई एकविरा कला केंद्रामध्ये आलो आहे आणि इथे पण गणपती बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशा गणपती, खूप सुंदर अशा गणपती आणि खूप मोठा असा कारखाना आहे बघू शकता आपण तुम्ही. खूप असा मोठा कारखाना आणि इकडे पण अशा गणपती ठेवलेले आहेत, दाखवतो तुम्हाला मी आता. इथे पण इथे छोट्या मूर्ती आहेत, म्हणजे 1 फुटाच्या आसपास बसतील. छोट्या मूर्ती पण इथे आपल्याला भेटतात. तर चला अजून तुम्हाला दाखवतो मी किती मोठा कारखाना येतो आणि किती मूर्ती आहेत त्या. दादा तुझं नाव सांग. आशिष नाईक. आणि याचा ॲड्रेस काय आपल्या इथे याचा? इथे आई एकविरा कला केंद्र स्मित आर्ट. स्मित आर्ट्स गुगलवरती टाकले तरी गुगलवरती पण आहे. आणि आपल्या तरी किती मूर्ती असतात तरी आपल्याला? तरी आपले 1500-1600 मूर्ती असतात. 1500 आणि ह्या म्हणजे ऑल ओव्हर जातात सगळीकडे? ऑल इंडिया. ऑल इंडियामध्ये जातात. तर मस्त तुमचं काम चांगलं आहे, मस्त. बघू शकता मित्रांनो गणपती मस्त धोतर वगैरे नेसवलेलं आहे. आणि हे जे धोतर वगैरे नेसवते ते तुम्हाला ऑर्डर येत असते? ऑर्डरवर. आपण मस्त धोतर नेसवलेलं आहे गणपतीला. पेटा वगैरे मस्त आहे बघा, सुंदर. मोठे पण गणपती आहेत, मोठे साईजचे गणपती हवे असेल तर हे पण आपल्याकडे इथे यांच्याकडे दादाकडे अवेलेबल आहेत. बघा खूप असे मोठे मोठे गणपती आहेत, म्हणजे 4 फूट 5 फूट 6 फूट असे मोठमोठ्या साईजचे गणपती इथे आहेत. आणि इकडे बघा थोडं काम चालू आहे त्यांचं, पेंटिंगचं वगैरे काम चालू आहे. त्यांचा कारखाना आहे आणि इथे ठेवतात म्हणजे विकासाठी दाखवण्यासाठी इथे गणपती असतात रेडिओमध्ये. आणि इथे ना टेम्पो लागलेला आहे, मोठा ट्रकच लागलेला आहे. ते पार्सल जाणार आहे ते गणपती बघू शकता आपण. यांचं कलाकार केंद्राचं तुम्हाला बॅनर दाखवतो. आई एकविरा कला केंद्र म्हणून स्मित आर्ट्स इथे अमरापूरमध्येच आहे. आणि हा असा मोठा ट्रक लागलेला आहे. या ट्रकमधून आता डायरेक्ट पार्सल जाणार आहेत बाहेर. दादा सांग तुझं नाव? हां रोहित. आणि कुठला आहे तू? खरोशी. इथला पेंट खरोशी. आणि हे गणपती कुठे झालेत? भिवंडीमध्ये. दरवर्षी जातात काय गणपती? दरवर्षी जातात. 200 गणपती झाले. 200 गणपती. आणि आता हे आता चालूच राहायचं म्हणजे वेगवेगळे टेम्पो येणं आणि जाणार सगळीकडे. म्हणजे आपले तरी किती उंचीपर्यंत असेल गणपती आपल्याकडे? आपले 10 फूट. 10 फुटापर्यंत. थँक्यू. मित्रांनो आपण आता हे सर्व गणपतीचे कारखाने बघितले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले गणपती ते मला नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला गणपती वगैरे घ्यायचे असतील तर नक्की पेणला या. आणि पेणमध्ये अमरापूरमध्ये गणपतीचे कारखाने आहेत भरपूर, तिथे व्हिजिट करा आणि आपले गणपती बुकिंग करून आणि घेऊन जाऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेणला गेलो होतो आणि पेणमधील आपण गणपती कारखाना वगैरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर मित्रांनो आजचा हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा. मित्रांनो चला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर. काळजी घेऊ स्वतःची. बाय.